गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या पिरियडला आपण सुमनसुक्त याविषयी माहिती बघितली होती. यानंतर आज आपण नवीन कवितेला सुरुवात करीत आहोत. इंद्रिय संवरशील. आता पालीमध्ये हे काय आहे? इंद्रिय संवरशील हा शब्द कोणता आहे? इंद्रिय संवरशील. तर यामध्ये 3 शब्द आलेले आहेत. पहिला शब्द आहे इंद्रिय, त्याच्यानंतर संवर आणि शील. हे 3 शब्द आलेले आहेत आणि हे 3 शब्दाचा अर्थ, इंद्रिय म्हणजे तुम्हाला माहीतच आहे. या इंद्रियामध्ये बरेच इंद्रिय आहेत, परंतु हे जे इंद्रिय आहेत ह्याला हे आपले ज्ञानेंद्रिय आहेत, ज्यापासून आपल्याला सेन्सेशन मिळतो, ज्ञान होतो, बोध होतो, ते हे इंद्रिय आहेत. संवर म्हणजे संयम. संवरचा अर्थ होतो संयम. या संवरचा अर्थ होतो संयम, म्हणजे त्याच्यावर आपला ताबा असायला पाहिजे. आपल्या ज्या इंद्रिय आहेत त्या ज्ञानेंद्रियांवर आपला ताबा असायला पाहिजे, म्हणजे इंद्रिय संवर. त्यानंतर शील आहे. हा जो शील म्हणजेच शील, हा शील म्हणजेच आपला काय आहे? आचरण. तुमचं व्यवहार, तुमचं बिहेवियर, लोकांसोबतचं तुमची वागणूक, त्यालाच म्हटलेलं आहे शील, चारित्र्य. तर याप्रमाणे या एकाच शब्दामध्ये 3 प्रकारचे अर्थ आपण 3 शब्दांचा अर्थबोध घेतलेला आहे. तर याप्रमाणे इंद्रियांवर संयम ठेवणाराच तो काय आहे? शीलवान आहे. आता ही जी कविता आहे इंद्रिय संवरशील, ही कविता तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये किंवा आपल्या या 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये या कवितेचा समावेश करण्यामागचा उद्दिष्ट एकच आहे की विद्यार्थ्यांमध्ये जे आकर्षण असते, विद्यार्थी असो की मानवामध्ये जे आकर्षण असते प्रत्येक गोष्टीचं, तर ते आकर्षण तात्पुरतं असते आणि त्या आकर्षणामुळे आपले जे इंद्रिय आहेत ते संवेदित होतात आणि संवेदित होऊन वाईट गोष्टीकडे प्रवृत्त, म्हणजे आपलं मन जे आहे ते मन वाईट गोष्टीकडे प्रवृत्त होते. मग या वाईट गोष्टींपासून आपल्याला दूर राहायचं असेल तर मनावर कशा प्रकारे ताबा असायला पाहिजे आणि आपले इंद्रिय कशा प्रकारे संयमित ठेवायला पाहिजे, आणि संयमित नसतील इंद्रिय, असंयमित असतील तर कशा प्रकारे आपल्या मनामध्ये विकारांचा शिरकाव होऊ शकतो, याचंच वर्णन या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. तर आज आपण बघूया की इंद्रियावर संयम कशा प्रकारे असायला पाहिजे आणि असंयमित इंद्रिय कुठल्या विकारांना बळी पडतात. तर चला, मी याप्रमाणे गाथांचं वाचन करते. तुम्हीसुद्धा माझ्यासोबत गाथांचं वाचन करायचं आहे, कारण वाचन कराल तर तुम्हाला त्या गाथांचं प्रोनाऊन्सिएशन किंवा उच्चारण काढण्याचा, म्हणजे तुम्हाला प्रयत्न केला तर नक्कीच माझ्यासारखे उच्चार निघू शकतात. तर बघा, रूपेषु सद्येषु अथो रसेषु गंधेषु फस्सेषु च रक्ष इंद्रियं. या ठिकाणी रूप म्हणजे रूप, सद्द शब्द, रसेषु रस, गंधेषु गंध आणि फस्सेषु म्हणजे स्पर्श. काय म्हटलेलं आहे? फस्स म्हणजे स्पर्श. यावरून तुम्हाला ह्या काय आहे? संवेदन क्रिया, ज्याला तुम्ही म्हणता की आपले जे सेन्स ऑर्गन्स आहेत त्याच्या थ्रू आपले जे ॲक्टिव्हिटी होतात, त्या सेन्सर ॲक्टिव्हिटी, मोटर ॲक्टिव्हिटी, परंतु त्या मोटर ॲक्टिव्हिटी वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. आपण यांना म्हणू संवेदन क्रिया. कारण आपल्याला सेन्सेशन होतं आणि त्यामुळे आपण
त्या गोष्टी घडायला किंवा त्या गोष्टीकडे आकर्षित होतो. तर रूप कशाने बघतो आपण? आपल्या डोळ्यांनी बघतो. बरोबर आहे की नाही? रूप कशाने बघतो आपण? आपल्या डोळ्यांनी बघतो. त्याच्यानंतर हे जे शब्द आहेत, कशाने ऐकतो शब्द? कानाने ऐकतो. दुसऱ्यांचे जे बोलणं आहे ते आपण आपल्या कानाने ऐकतो आहोत. त्यानंतर रस म्हणजे चव घेतो आपण. कुठल्याही पदार्थाची चव घेतो आणि जेव्हापर्यंत तो पदार्थ किंवा ती वस्तू जिभेपर्यंत आपण घेऊन जात नाही तेव्हापर्यंत त्या वस्तूची चव मात्र आपल्याला कळत नाही. मग रसाची जाणीव किंवा चव कशामुळे होते? तर आपल्या जिभेमुळे. त्याचप्रमाणे गंध म्हणजे सुगंध. हा सुगंध आहे की दुर्गंध आहे याची जाणीवसुद्धा आपल्याला नाकाच्याद्वारे आपल्याला कळते. आणि नाक हे म्हणजे सगळ्यात जास्त संवेदनशील ऑर्गन्स असं आपण म्हणू. त्यानंतर फसेसू म्हणजे स्पर्शाची जाणीव आपल्याला. आपल्या स्किनला कोणी टच केलं तर आपल्याला स्पर्शाची जाणीव होतो. म्हणजे कोणी टच केलं नाही, एखादा किडा वगैरे आपल्या त्वचेवर चढला असेल तर पटकन आपल्याला त्याची जाणीव होते, त्याकडे आपलं लक्ष जाते. आपण जरी अभ्यास करत असू पण एखादा किडा असेल, चावला असेल किंवा तो आपल्या स्किनवर तुरतुर चालत असेल तर अभ्यास सोडून आपण आधी त्याकडे बघतो. म्हणजेच काय आहे? स्पर्शातून आपल्याला त्या किड्याने म्हणा किंवा स्किनकडे आकर्षित करण्याचं जे त्याला आपण काय म्हणू शकतो की या स्पर्शातून आपल्या या त्वचेकडे आपण आकर्षिले गेलो. त्याचप्रमाणे एखाद्या वस्तूच्या सुगंधामुळे किंवा पदार्थाच्या सुगंधामुळे त्याकडे आपण आकर्षिले जातो आणि आपल्या जिभेची चव मात्र त्या पदार्थाबद्दल आकृष्ट होत असते. त्याचप्रमाणे शब्दातूनच माणसे जुळतात आणि माणसे तुटतात सुद्धा. त्याचप्रमाणे एखादी सुंदर व्यक्ती, सुंदर मनोरम काही आपल्या डोळ्यासमोर दिसलं तर आपण त्याकडे आकर्षिले जातो. पण एखादं जर आपण काम करीत असू आणि अशा गोष्टींकडे आपलं लक्ष वेधलं जात असेल तर त्याला काय म्हणू? हे आपल्या कार्यातील काय आहे? अडथळा आहे. बरोबर आहे की नाही? एखाद्या ठिकाणी खूप झुंड जमलेला आहे, आपण मार्गाने जात आहोत आणि त्याच ठिकाणी ॲक्सिडेंट झाला असेल तर तो झुंड मात्र आपल्याला आकर्षित करतो आणि आपण ज्या वेळेस त्या ठिकाणी पोहोचायला पाहिजे तर आपण त्या ठिकाणी पोहोचले जात नाही. तुमची परीक्षा असेल किंवा काही पेपरच्या वेळेस तुम्ही पोहोचले नाहीत तर पेपर जातो. इंटरव्ह्यू असेल, इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्ही वेळेवर पोहोचले नाही आणि त्या गर्दीमध्येच मिसळून राहिले तर तुमचं नुकसान होणार की नाही? मग हे जे दृश्य आहे, हे दृश्य आपल्या डोळ्यांना तिकडे आकर्षित करतो आणि आपलं मन मग त्याच गोष्टीकडे वळते आणि जे होणारं काम असते ते मात्र होत नाही. म्हणजे हे काय आहे? रूप, शब्द, रस, गंध, स्पर्श ह्या ज्या संवेदन क्रिया आहेत ह्या आपल्या मार्गातील अडथळा निर्माण करणारे आहेत. आणि म्हणून याला असं म्हटलं आहे की हे संवेदन क्रिया ह्या ज्या आहेत ह्या इंद्रियामधून मनावर प्रवेश करतात, मनापर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे आपण आकर्षिले जातो. इथे हेच सांगितलं आहे, रूपेषु सद्येषु अथो रसेषु गंधेषु फस्सेषु च रख इंद्रिय. रख म्हणजे रक्षण. ह्या ज्या संवेदन क्रिया आहेत ह्या संवेदन क्रिया आपल्या इंद्रियापर्यंत पोहोचण्याकरिता त्या इंद्रियावर एक द्वार असायला पाहिजे. म्हणजे याविषयी आपलं मन हे संयमित असायला पाहिजे, तिकडे आकर्षिला जाऊ नये. काय होतं? त्या गोष्टीकडे आकर्षिला असेल मन तर जे होणारं काम आहे ते मात्र होणार नाही. म्हणून म्हटलं आहे की ह्या संवेदन क्रिया आहेत
या विषयात आपली इंद्रिय सुरक्षित ठेवावी, हे जे संवेदन क्रिया आणि ह्या संवेदन क्रिया घडण्याची जी साधने आहेत ते आहेत आपले ज्ञानेंद्रिये. या ज्ञानेंद्रियांना आपण कसं ठेवायचं आहे? सुरक्षित ठेवायचं आहे. त्याच्यावर संयमाचं झाकण, संयमाचं द्वार असायला पाहिजे. नाहीतर काय होतं बघा, एतेही द्वारा विवट्ठा अरक्षिता, एतेही द्वारा विवट्ठा अरक्षिता. विवट्ठा म्हणजे खुले, अरक्षिता असुरक्षित. येते कारण की हे खुले इंद्रिय काय आहेत? असुरक्षित साधकाला विचलित करणारे आहेत. हे इंद्रियाचे खुले द्वार असुरक्षित साधकाला विचलित करणारे आहेत. मग कशा प्रकारे विचलित करतात? इथे उदाहरण सांगितलेलं आहे. हनंती गामंग व परस्स द्वाहारिनो. परस्स प्रवेश, इथे द्वार लिहिलेला आहे पण प्रवेशद्वार, परसचा अर्थ होतो प्रवेशद्वार. हनंती लुटतात आणि हारिनो म्हणजे लुटेरे. या ठिकाणी उदाहरण सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे गावाचा जो बाहेरचा द्वार असेल तो सुरक्षित नसेल, द्वार बंद नसेल, तर बाहेरचे लुटारू हे गावात येऊन गावातील लूट करणार. बरोबर आहे की नाही? म्हणजे गावामध्ये लुटेरू आले आणि गावातील लोकांना किंवा घरांना लुटून नेलं तर यामुळे गावाची हानी होते. हे कशामुळे झालं आहे? गावाचा जो प्रवेशद्वार आहे तो प्रवेशद्वार खुला होता आणि त्यामुळे लुटेरे गावामध्ये घुसले आणि लुटमार केली. त्याच प्रकारे हे सांगितलं आहे की आपल्या इंद्रियाचे प्रवेशद्वार खुले असतील किंवा त्यावर संयमाचं झाकण नसेल तर ह्या ज्या क्रिया आहेत संवेदन क्रिया, त्या संवेदन क्रिया आपल्या इंद्रियावर प्रभाव पाडतील आणि त्यामुळे तुमचं जे मन आहे ते मन असुरक्षित होईल, विचलित होईल आणि तुम्ही जे एकांत वासाने किंवा मन कॉन्सन्ट्रेट करून जे काही तुम्ही कार्य करत असाल तर ते कार्य मात्र तुमचे पार पडणार नाहीत. समजून घ्या. मी परत तुम्हाला हळूहळू सांगते. आता मी एवढे सारे उदाहरण हे समजण्याकरता सांगितलेले आहेत कारण ही भाषा पाली आहे आणि पालीचे शब्द समजायला कठीण असतात. त्यामुळे मी तुम्हाला शब्दही तेव्हाच सांगते आणि शब्द सांगितल्यानंतर मी त्याच ठिकाणी याचं स्पष्टीकरण किंवा याचा अर्थसुद्धा मी समजवून देत आहे. पुन्हा एकदा बघूया. रूपेषु सद्देषु अथो रसेषु गंधेषु फस्सेषु च रक्ख इंदियं एतेहि द्वारा विवट्टा अरक्षिता हनंती गामं व परस हारिनो. गाम म्हणजे गाव. परत सांगते की रूप, शब्द, रस, गंध आणि स्पर्श ह्या संवेदन क्रिया आहेत आणि ह्या संवेदन क्रिया आपल्या इंद्रियावर प्रभाव पाडतात. ह्या क्रिया आपल्या इंद्रियावर घडू नयेत म्हणून इंद्रियाचं द्वार सुरक्षित असावं, सुरक्षित ठेवायला पाहिजे. नाहीतर काय होतं की ज्याप्रमाणे गावामध्ये गावाचं द्वार खुलं असेल तर गावामध्ये बाहेरचे लुटारू येतात आणि गाव लुटून नेतात, त्याचप्रमाणे तुमच्या मनावर ह्या संवेदन क्रिया प्रभाव पाडून तुमचं मन विचलित करतात असा याचा अर्थ होतो. नंतरची गाथा बघा. हे चित्र आहे आणि या चित्राला अनुसरून नंतरची गाथा आहे. हे चित्र आहे पावसाचं पाणी खाली टपकत आहे आणि या घरची मंडळी निपचित पडलेली आहेत, चुपचाप विचार करीत बसलेली आहेत. तर ही गाथा ह्या घराला अनुसरून आहे. बघा, तुम्ही ते चित्र बघितले की तुम्हाला या गाथेचा अर्थ सहजरित्या समजू शकेल. यथा अगारं दुच्छिन्नं उट्टी समती विज्जती एवं अभावितं चित्तं रागो समती विज्जती. या ठिकाणी यथा म्हणजे ज्याप्रमाणे, यथा अगारं घराचं छत दुच्छिन्न अव्यवस्थित
उठ्ठी म्हणजे वृष्टी, ज्याला म्हणतो आपण पाऊस, आणि समती विज्जती म्हणजे घरात प्रवेश करतो. पावसाचं पाणी घरात प्रवेश करतो. कशा प्रकारे? की जेव्हा तुमच्या घराचं छत यथा अगारंग दुच्छिन्न, ज्याप्रमाणे घराचं छत चांगल्या प्रकारे शाकारलेलं नसेल, शाकारलेलं म्हणजे चांगलं व्यवस्थित केलेलं नसेल, तर त्या घरामध्ये पावसाचं पाणी मात्र आतमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. हे बघा घराचं दृश्य, या ठिकाणी हे पावसाचं पाणी त्या घरामध्ये शिरलेलं आहे. आता तुम्ही जवळून बघता, जिकडे तिकडे स्लॅबचे घरं झालेले आहेत, परंतु खेड्यापाड्यामध्ये अजूनही काही ठिकाणी कवेलूंचे घरं आणि झोपड्या असतील गवताच्या, तर पावसाळ्यापूर्वी त्यांना चांगल्या प्रकारे शाकारावं लागतं किंवा त्या छताला पुन्हा नव्याने करावं लागतं. आणि याप्रमाणे केलं तर तो पावसाचं पाणी आतमध्ये शिरणार नाही. परंतु हे इथे दर्शवलेलं आहे की आपण स्वस्थ आहोत आणि पावसाळ्यापूर्वी आपण घराची तयारी केलेली नाही. अशा वेळेस म्हणजे त्याचं छत जसं होतं तसंच आहे. ऊन वाऱ्या पावसाने तुमचे कवेलू इकडे तिकडे फुटले असतील, सरक सुरक झाले, आणि तुम्ही जे ते व्यवस्थित केले नाही, तर घरात म्हणजे पावसाचं पाणी तुमच्या घरात शिरल्याशिवाय राहणार नाही. परंतु तेच छत तुम्ही चांगल्या प्रकारे शाकारलेलं असेल, व्यवस्थित केलं असेल, तर मात्र पावसाचं पाणी तुमच्या घरात शिरणार नाही किंवा घरात प्रवेश करणार नाही. यथा अगारंग दुच्छिन्न, या ठिकाणी म्हटलं आहे की ज्याप्रमाणे अव्यवस्थित घरामध्ये किंवा अव्यवस्थित शाकारलेल्या किंवा न शाकारलेल्या, आता तुम्हाला एवढं सांगण्यापेक्षा न साकारलेल्या घरामध्ये पावसाचं पाणी प्रवेश करते. एवं अभावितं चित्त, याप्रमाणे तुमचं अभावित म्हणजे चित्तसुद्धा शाकारलं नसेल किंवा संयमित नसेल, तर त्या चित्तामध्ये अभावित चित्त म्हणजे असंयमित म्हणू आपण. अभावित म्हणजे असंयमित चित्त किंवा मन किंवा तुमचे इंद्रिय असंयमित असतील, तर त्यामध्ये राग समती विज्जती, राग प्रवेश करतो. ते काय म्हटलेलं आहे? रागो समती विज्जती म्हणजे राग प्रवेश करतो. राग केव्हा प्रवेश करतो? जेव्हा आपल्या विरुद्ध कोणीतरी काही बोलत असेल, तर अशा वेळेस मात्र आपल्या मनामध्ये राग निर्माण होतो. परंतु आपण हा विचार केला की सांगू द्या ना, माझ्याविषयी काही वेळं वाकडं बोललं तरी मला काही फरक पडत नाही, कारण मी माझ्या कामात प्रॉम्प्ट आहे, मी माझ्या कामात व्यवस्थित आहे, मी माझं काम सुरळीत करीत आहे, कोणी काहीही बोलो मला त्याविषयी काहीच फरक पडत नाही, असा विचार केला तर आपण क्रोधित होणार नाही. परंतु या विचाराचा अभाव असल्यामुळे आपल्या मनामध्ये असा विचार न आल्यामुळे त्या समोरच्या व्यक्तीविषयी आपल्या मनामध्ये काय निर्माण होतो? राग निर्माण होतो. म्हणून इथे म्हटलं आहे की ज्याप्रमाणे व्यवस्थित न शाकारलेलं घर असेल, तर त्या न शाकारलेलं घर असेल म्हणजे अगार दुच्छिन्न म्हणजे अव्यवस्थित म्हणू. आता मी इथे न लावलेलं आहे, न शाकारलेलं म्हणजेच अव्यवस्थित घर असेल, तर त्या घरामध्ये पावसाचं पाणी प्रवेश करतो. अशाच प्रकारे तुमचं चित्त संयमित नसेल, तर त्या चित्तामध्ये राग प्रवेश करतो. ह्या 2 गाथा झाल्या. ह्या 2 गाथांमधनं आपण काय शिकलेलो आहोत? की जे संवेदन क्रिया आहेत, आपले जे सेन्स ऑर्गन्स आहेत आणि त्या सेन्स ऑर्गन्सद्वारे ज्या क्रिया घडतात त्यांना म्हणतो आपण संवेदन क्रिया. या संवेदन क्रिया घडण्याकरिता आपले सेन्स ऑर्गन्स जबाबदार असतात. पण केव्हा त्या क्रिया घडून यायला पाहिजे आणि केव्हा नाही, याचा विचार आपण आधीच करायला पाहिजे. आणि त्यामुळे इथे म्हटलेलं आहे की रूप, शब्द, रस, गंध आणि स्पर्श या विषयामध्ये आपले मन गुंतले असेल, तर आपलं चित्त किंवा साधकाचं चित्त हे विचलित होतो
आणि उदाहरण दिलं आहे की ज्याप्रमाणे गावाला द्वार नसेल, प्रवेशद्वार नसेल, तर लुटेरे गावामध्ये प्रवेश करून गाव लुटून नेतात. तर इथे परत आणखी एक उदाहरण दिलेलं आहे की चांगल्या प्रकारे साकारलेलं घर असेल तर तिथे मात्र पावसाचं पाणी घुसणार नाही. परंतु दुसरी गाथा आहे की घर हे असुरक्षित आहे, चांगल्या प्रकारचं साकारलेलं नाही आहे आणि त्यामध्ये पावसाचं पाणी प्रवेश करतो. त्याचप्रमाणे माणसाचे चित्त हे शुद्ध नसेल, संयमित नसेल, तर त्याच्या चित्तामध्ये सुद्धा राग प्रवेश करतो. आता तिसरी गाथा बघूया. त्याच पहिल्या गाथेसारखीच तिसरी गाथा आहे, परंतु या ठिकाणी न हा शब्दाकडे लक्ष द्यायचं आहे. इथे बघा, रूपेषु सद्येषु अथो रसेषु, रूपेषु सद्येषु अथो रसेषु गंधेषु फस्सेषु च रख इंद्रियं. त्याच प्रकारची गाथा आहे की आपल्या इंद्रियामध्ये यांचा प्रवेश होऊ द्यायचा नाही, या क्रियांचा प्रवेश होऊ द्यायचा नाही. एतेही द्वारा पिहिता सुसंहुता, सुसंहुताचा अर्थ होतो सुरक्षित. या सुसंहुताचा अर्थ होतो सुरक्षित. एतेही ज्याप्रमाणे, द्वारा पिहिता म्हणजे द्वार हे कसं आहे, सुरक्षित आहे. आणि त्यामुळे काय, न हनंती गाम व परस हारिनो म्हणजे गावामध्ये गावाचं द्वार हे काय आहे, बंद आहे, प्रवेशद्वार आहे. आणि त्या प्रवेशद्वारामुळे गावामध्ये लुटेरे प्रवेश करणार नाही. म्हणजे इथे प्रवेशद्वार जे आहे ते कसं आहे, सुरक्षित आहे. हे सांगितलं आहे की इथे सुद्धा या इंद्रियावर जे इंद्रियाचं प्रवेशद्वार आहे ते सुरक्षित आहे. आणि मग त्या उदाहरण सांगितलेले आहे की त्यामुळे गावामध्ये ज्याप्रमाणे प्रवेशद्वार असेल आणि प्रवेशद्वारामुळे लुटारू गावात प्रवेश करणार नाही आणि त्यामुळे गावाची हानी होणार नाही, लुटेरू लुटून नेणार नाही, त्याचप्रमाणे तुमच्या मनाची सुद्धा किंवा चित्ताची हानी होणार नाही. पहिल्यासारखंच आहे, फक्त इथे नाही या शब्दाचा वापर केलेला आहे. पहिल्यामध्ये काय होतं की इंद्रियाचे प्रवेशद्वार खुले असतात, असुरक्षित असतात, म्हणून त्या ठिकाणी पहिल्या गाथेच्या अगदी उलट नाही म्हणत आपण, त्याच सारखी आहे पहिली गाथा जशी होती त्याचप्रमाणे. फक्त इथे फरक काय आहे की इथे इंद्रियाचे प्रवेशद्वार सुद्धा बंद आहे, तिथे वाईट गोष्टींचा प्रवेश मनावर होऊ देत नाही. आणि त्याच प्रकारे या ठिकाणी सुद्धा म्हणजे गावाचा प्रवेशद्वार बंद असल्याने गावामध्ये सुद्धा लुटारू प्रवेश करू शकत नाही. परत इथे घराचं उदाहरण दिलेलं आहे बघा. या ठिकाणी या घराचं छत साकारलेलं आहे, छान आहे, त्यामुळे पावसाचं पाणी यांच्या घरामध्ये घुसलेलं नाही, शिरलेलं नाही आणि हे कुटुंब सुरक्षित आहे. इथे ह्या गाथेमध्ये हेच सांगितलेलं आहे बघा. यथा अगारम सुचिन्नं उठ्ठी न समती विज्जती. आपण दुसऱ्यामध्ये दुचिन्ह बघितलं होतं, या चौथ्या गाथेमध्ये सुचिन्ह हा शब्द आलेला आहे. दुसऱ्या गाथेमध्ये दुचिन्ह म्हणजे अव्यवस्थित आणि इथे सुचिन्ह म्हणजे चांगले व्यवस्थित. अगारम घराचं छत ज्याप्रमाणे घराचं छत हे चांगल्या प्रकारे साकारलेलं असेल, व्यवस्थित असेल, त्या घरामध्ये उठ्ठी न समती विज्जती, त्या घरामध्ये पावसाचं पाणी प्रवेश करीत नाही. समती विज्जतीचा अर्थ सांगितलेला होता प्रवेश करणे. न म्हणजे नाही. ज्या घराचं छत चांगल्या प्रकारे व्यवस्थित साकारलेलं असेल त्या घरामध्ये पावसाचं पाणी प्रवेश करणार नाही किंवा करीत नाही. एवं सुभावितं चित्त, तिथे काय होतं, अभावितं चित्त म्हणजे या अभावाला जाणून किंवा चित्तावर कुठलंही
संयम नाही, तर इथे सुभावितं चित्तं, म्हणजे या ठिकाणी तुमचे चित्त कसे आहे, चांगल्या प्रकारे आहे, त्या चित्तावर संयम आहे आणि त्या संयमामुळे चित्तामध्ये राग प्रवेश करणार नाही. रागो न समती विद्यती, तुमच्या मनामध्ये राग प्रवेश करू शकत नाही. परत एकदा सांगते की ज्याप्रमाणे घराचं छत हे चांगल्या प्रकारे व्यवस्थित प्रकारे साकारलेलं आहे, त्या घरामध्ये पावसाचं पाणी प्रवेश करू शकत नाही, त्याचप्रमाणे एवं सुभावितं चित्त, तुमच्या चित्तावर सुद्धा, तुमच्या इंद्रियावर सुद्धा संयमाचा द्वार आहे आणि त्यामुळे तुमच्या चित्तामध्ये राग प्रवेश करणार नाही. नंतरची गाथा बघा. कामरागेन डह्यामी चित्तं मे परिढय्यति. कामरागेन डह्यामी चित्तं मे परिढय्यति, साधु निब्बाणं ब्रूहि अनुकंपाय गौतमा. कामरागेन, कामराग, कामवासना, डह्यामी म्हणजे जडणे. जो कामवासनारूपी ज्याचं मन असेल, जो माणूस वाईट गोष्टीमध्ये नेहमी रत असेल, तर त्याचं चित्त मात्र हे काय राहतो, जळत राहतो. त्याचं चित्त नेहमी जळत राहतो. साधु निब्बाणं ब्रूहि, परंतु साधू माणसाचं चित्त कसं असतो, चांगलं असतो आणि तो अनुकंपाय गौतमा, साधू माणूस हा गौतमाच्या अनुकंपाने निर्वाणाचा मार्ग शोधत असतो. त्याचं चित्त कसं असते, चांगलं असते. साधू माणसाचं चित्त चांगलं असते, परंतु कामवासनेमध्ये जो मनुष्य गुंतलेला असेल, त्याचं चित्त मात्र कसा असतो, नेहमी विचलित असतो आणि तो त्यामध्येच जळत राहतो. त्याचं चित्त म्हणजे चित्ताची अग्नी ही नेहमीच जळत राहते, त्याला तेच कार्य आवडतं. परंतु साधू माणूस, साधू निब्बाणं, निब्बाणं म्हणजे निर्वाण, अनुकंपाय, भगवान बुद्धांच्या अनुकंपाने, गौतमाच्या अनुकंपाने, अनुकंपाय म्हणजे त्याला म्हणतो आशीर्वादाने, साधू माणूस निर्वाणास प्राप्त होतो. त्यानंतरची गाथा. संयाय विपर्येसा चित्तं ते परिढय्यति. संयाय म्हणजे संज्ञा, संयाय म्हणजे संज्ञा. विपर्येसा विपरीत, विपर्येसा विपरीत आणि परिढय्यति जळत राहतो. बघा, परत सांगितलेलं आहे की एखादी सुंदर स्त्री बघितली असेल किंवा सुंदर पुरुष बघितला असेल, तर स्त्री त्या सुंदर पुरुषासाठी नेहमीच जळत राहते आणि पुरुष सुंदर स्त्रीसाठी नेहमीच जळत राहतो. म्हणजेच एकमेकांबद्दल आकर्षित होत राहतात आणि ते एकमेकांना दिसले नाही तर मग त्यांना चैन पडत नाही. हे या ठिकाणी सांगितलेलं आहे की स्त्री आहे ती स्त्री पुरुषांकडे आकर्षित होते आणि पुरुष स्त्रीकडे आकर्षिला जातो आणि ते एकमेकांना सुंदर दिसले किंवा सुंदर दिसावे किंवा ते एकमेकांना नेहमी पाहत राहावे यासाठी त्यांचं चित्त काय करत असते, धडपड करीत असते. निमित्तं परिवज्येहि शुभं राग पस्सयितं. आणि त्यामुळे निमित्तं म्हणजे त्या निमित्त, त्या कारणाने, परिवज्येहि विनाकारण, शुभ राग पस्सयितं चांगल्या ठिकाणी सुद्धा राग प्रवेश करतो. चांगल्या मनामध्ये सुद्धा राग प्रवेश करू शकतो. कशामुळे? त्या आकर्षणामुळे, एकमेकांच्या आकर्षणामुळे त्यांच्यामध्ये राग प्रवेश करतो आणि अशुभाय चित्तं भावे एकग्ग सुसमाहितं. आणि यामुळे एकमेकाबद्दल राग
उत्पन्न करणाऱ्या स्त्री सौंदर्य म्हणजे इथे सांगितलेलं आहे की ते एकमेकांना भेटले नाही तर त्यांच्या मनामध्ये काय निर्माण होतो, राग निर्माण होतो आणि शेवटी मग त्यांच्यामध्ये वाद निर्माण होतं. तर इथे हे सांगितलं आहे अशुभाय चित्तं भावेही, आणि यामुळे तुमचं चित्त हा नेहमी विचलित होत राहतं. याला सुसमाहित एकच मार्ग सांगितला आहे की तुम्ही सौंदर्याचा त्याग करा. सौंदर्याचा त्याग केल्याने तुमचं चित्त हे कसं राहणार आहे, सुरक्षित राहणार आहे, आणि जे आकर्षण आहे एकमेकाविषयीचं ते आकर्षणसुद्धा राहणार नाही, आणि त्यामुळे तुमचं चित्त मात्र शांत राहील. परत एकदा सांगते, संज्ञाय विपर्येसा संज्ञा म्हणजे स्त्री ही एक संज्ञा आहे, पुरुष ही एक संज्ञा आहे. हे दोघं स्त्री आणि पुरुष विपरीत संज्ञेसाठी धडपड करीत असतात. चित्त ते परिडयती म्हणजे त्यांचं चित्त नेहमी एकमेकांसाठी जळत असते. निमित्त परिवज्जेही काही कारण नसतानाही कधी काळी मनामध्ये राग निर्माण होतो, आणि त्यामुळे राग निर्माण झाला की चित्त मात्र नेहमी जळत असते, आणि म्हणून त्या सौंदर्याचा त्याग करा आणि तुम्ही तुमच्या चित्ताला सुसमाहित म्हणजे व्यवस्थित करा. तर आजच्या पिरियडला आपण इथेच थांबू. पुढील भाग उद्याच्या नेक्स्ट पिरियडला बघूया. धन्यवाद.